राष्ट्राय स्वाहा. सावरकरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्येच समरसता होती, ठासून भरलेली होती, पण ती कधी कुणाला कळलीच नाही. समरसतेचं दुसरं नाव हिंदुत्व आहे. मी हिंदू आहे म्हणजेच मी सर्वांशी समरसता ठेवून आहे. पण खरा हिंदू धर्म कोणाला कळलाच नाही, मुळात धर्मच कळला नाही आणि सगळं गडबड तिथून सुरू झाली. आणि धर्माला इंग्रजीमध्ये रिलिजन म्हणतात. खरी गडबड तिथून सुरू झाली, रिलिजनपासून. त्यामुळे रिलिजनला धर्म समजले आणि मग खरा धर्मच कळला नाही. त्यामुळे धर्म कळला नाही, त्यामुळे हिंदू धर्म कळला नाही, आणि हिंदू धर्म कळला नाही त्यामुळे हिंदुत्व कळलं नाही. त्यामुळे सातत्याने हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सावरकर कळले नाही. त्यामुळे समरसता आपल्यामध्ये पोचलीच नाही. मी हिंदू आहे म्हणजेच मी सेक्युलर आहे. आमच्या DNA मध्येच वसुधैव कुटुंबकमची भावना आहे. हिंदू धर्मासारखा व्यापक धर्म नाही. मुळात जगामध्ये एकच धर्म आहे, हिंदू धर्म. आणि सावरकरांनी या हिंदू धर्माला एकत्र आणण्यासाठी, वज्रमुठीसारखं एकत्र आणण्यासाठी, या हिंदू धर्मातल्या 18 पगड जातींना संपून त्या सगळ्या भिंती मोडून काढून एकच हिंदू जात कशी शिल्लक राहील यासाठी अख्खं आयुष्य वेचलं. त्यांच्या आयुष्याची संपूर्ण 13 वर्ष 1924 ते 37 हे जे समाजसुधारक सावरकर आपल्याला दिसतात, ते संपूर्णपणे समाजामध्ये समरसता यावी, संपूर्ण समाज हा एक व्हावा, एका झेंड्याखाली यावा, एका संज्ञेखाली यावा, यासाठी आयुष्याची 13 वर्ष स्थानबद्धतेमध्ये असताना त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. जे काही लोक मूर्खासारखं म्हणतात की त्यांनी माफी न मागता, दयेचा अर्ज न करता अंदमानातच मरायला पाहिजे होतं. जर ते अंदमानातच सडून गेले असते, त्यांनी दयेचे अर्ज म्हणजे ॲम्नेस्टी पिटिशन, जो ब्रिटिश सरकारने प्रत्येक राजकीय कैद्याला दिलेला अधिकार आहे, तो जर वापरला नसता तर पुढचं हे एवढं मोठं सामाजिक कार्य त्यांच्या हातून कधी घडलंच नसतं. कारण ते 1960 पर्यंत फक्त सेल्युलर जेलमध्ये सडले असते आणि त्यानंतर ते बाहेर आले असते तेव्हा त्यांचं वय असतं 77 वर्ष. आणि सर्वधर्म समभाव, सर्व धर्म एकच शिकवण देतात, या विचारांचा विनायक दामोदर सावरकर हिंदुत्ववादी कसा झाला, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे सगळं अंदमानात घडलंय. अंदमानातल्या एकेका अनुभवातून घडलंय. 1857चं स्वातंत्र्य समर वाचा, सर्व धर्म समभाववाले सावरकर दिसतात. जिहाद, गाझी शब्दांचा सर्रास उल्लेख केलेला आहे त्यांनी, सर्रास वापर केलेला आहे त्यांनी. सर बहादूर शाह जफरचं तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आहे, कारण वय 24 होतं. मग अंदमानची शिक्षा भोगता भोगता लक्षात आलं त्यांच्या की नेमका फरक काय आहे हिंदू धर्मात आणि इस्लाममध्ये, नेमका फरक काय, हिंदू धर्मात आणि ख्रिस्ती धर्मामध्ये नेमका फरक काय. आणि त्या फरकाचा अभ्यास करायला सुरुवात केली, धर्मग्रंथ चाळायला सुरुवात केली, कुराण मागून घेतलं, बायबल मागून घेतलं आणि त्याच बरोबरीने गीताही वाचायला सुरुवात केली पुन्हा एकदा. आणि मग लक्षात आलं की हिंदू धर्मासारखा जगात सुंदर धर्म नाही. आणि मग हिंदू धर्मातली समरसता, हे पुढचं आहे ना. आधी हिंदू धर्म तर कळला पाहिजे. काय हिंदू धर्म कुणाला म्हणतात, हिंदू मुळात धर्म कुणाला म्हणतात, हे सगळं थोडं थोडं समजून घेण्याची गरज आहे. मग त्या धर्मातली समरसता येते. मग त्या संपूर्ण तो धर्म जो आहे तो असा विभागलेला का आहे, हा कसा विभागला गेला, या का भिंती पडल्या माणसामध्ये,
आणि मग त्या मोडल्या पाहिजेत आणि मग ते सगळ्यांना एक आलं पाहिजे, अशी एक वज्रमूठ तयार झाली पाहिजे आणि एकच जात शिल्लक राहायला पाहिजे. त्या जातीचं नाव आहे हिंदू जात. पण त्यासाठी आधी धर्म का इथून सुरू होतं. राष्ट्राय स्वाहा.